काल संडे होता आणि संडे म्हटलं की बाहेरच्या कामांची लिस्ट ही खूप मोठी असते, पण घरातलं आवरून निघत करत दुपारीही होतेच. परंतु काल प्लस पॉईंट असा होता की काल चतुर्थी होती, मग फक्त फराळाचं बनवायचं होतं. फराळ करून बाहेर निघालो. लिस्ट सोबत आणलेलीच होती, पण लिस्टच्या व्यतिरिक्त काही बघितलं नाही तर डीमार्टला आल्यासारखं वाटतच नाही. पण असं करता करता खूप जास्त खरेदी करून घेतोय असं माझ्या लक्षात आलं. आणि मुलांना तर असं वाटतंय की इथं सगळं फ्रीमध्येच भेटतंय. सगळं ते आपल्या कार्टमध्ये टाकायचा प्रयत्न करत होते. मी सगळं टाकू दिलं त्यांना. नंतर जेव्हा बिल देत होती तेव्हा बऱ्याचशा वस्तू आम्ही कमी करून घेतल्या. आता मी काय काय खरेदी केली आहे हे घरी आल्यावरती मी तुम्हाला दाखवेलच. पण घरी आल्यानंतर इतकं डोकं दुखायला लागलं होतं. उपवास आणि त्यामध्ये डीमार्टमध्ये एक्सपायरी आणि रेट चेक करत करतच मला चक्कर आल्यासारखं होत होतं. पण रेट आणि एक्सपायरी चेक करायलाच पाहिजे. रेट न बघता घेणं म्हणजे हा मूर्खपणा असतो. जे काही ऑफरमध्ये असतं तेच मी घेत असते, किंवा जेही आम्ही किराणा करतो रेग्युलर दुकानातून त्या दुकानापेक्षा कमी रेटमध्ये जर मिळत असलं तरच मी तिथून घेते. नाही तर आहेच आपलं होलसेल किराणा दुकान, तिथूनच मी किराणा करते. आता किराण्याची लिस्ट बनवलेली होती, पण असं वाटतंय घरी येऊन की किराण्याच्या व्यतिरिक्त दुसरं खाण्यापिण्याचं सामानच आपण जास्त घेऊन आलेलो आहोत. असं चतुर्थी होती, छान असे मोदक तयार करून घेतले आणि आज ओल्या नारळाचे मोदक तयार केलेले आहेत. प्रसाद दाखवून घेतला, आरती करून घेतली आणि त्यानंतर उपवास सोडायला बसलो. असा गेला कालचा रविवार. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला बाय.